आता लहान मुलेही हा पदार्थ अगदी आवडीने खातील, कारण आपण यामध्ये बटाटा घालत आहोत. बटाटा हा मुलांना खूप प्रिय असतो आणि तुम्ही पाहू शकता अगदी इझिली हा पदार्थ निघतो आणि सहज पाहू शकता ताटालाही कुठेही चिकटलेला नाही आणि अतिशय सुंदर, तेवढीच क्रिस्पी, तेवढीच चवीला खूप छान आणि सर्वांना सहज जमेल असा हा पदार्थ आहे. पाहू शकता किती टेम्प्टिंग दिसत आहे आणि हो, याला डीप फ्राय करायची अजिबात आवश्यकता नाहीये. कशाला एवढं तेल खायचं ना? अगदी कमी तेलामध्ये एवढा कुरकुरीत छान पाहू शकता किती टेम्प्टिंग दिसत आहे. असं जर होत असेल तर काही जास्त तेलाची गरज नाही आणि पाहू शकता ताटाला कुठेही तेल लागलेलं नाहीये. हा चटणी किंवा असाही खायला खूप सुंदर आहे. सॉससोबत खा, कशासोबत इथे आपण मिक्सरच्या जारमध्ये लसूण, आलं, मिरच्या आणि जिरे यांची पाणी न घालता जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे. नमस्कार, मी सुधा. हेल्दी कुकिंगमध्ये आपणा सर्वांचे खूप 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 स्वागत. प्रथम आपण इथे 1 वाटी बेसन आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ घातलेले आहे. तांदळाच्या पिठामुळे काय होते, हा पदार्थ कुरकुरीत होण्यास मदत करते. आता थोडे-थोडे पाणी घालत आपल्याला याच्या सर्व अशा गाठी तोडत-तोडत आपल्याला ना हे मिश्रण अगदी एकसारखं करायचं आहे. यामध्ये एकही गाठ राहिली नाही पाहिजे, याची काळजी घ्या आणि हे मिश्रण थोडं लवकर करून ठेवा, म्हणजे हे फुललं जातं, बेसन फुललं जातं ना, तर ते छान होतं. आणि इथे मी काही अळूची पानं घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. इथे मी 10 ते 12 पानं घेतलेली आहे. तुमच्याकडे जेवढी असतील तेवढी घ्या. जास्त असतील तर जास्त घ्या आणि ही पानं अशी एकावर एक आपल्याला सर्व ठेवायची आहे आणि याची अशी गुंडाळी करून आपल्याला ही अशी बारीक कट करायची आहेत. पाहू शकता ही अशी कट करून इथे आता 2 बटाटे स्वच्छ धुवून, साल काढून, किसून घेतलेले आहेत. बटाट्यामुळे हा पदार्थ अतिशय टेस्टी होतो आणि सुंदर होतो. इथं अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हिंग अवश्य घाला. हिंगामुळे काय होतं, हा पदार्थ पचण्यास हलका राहतो आणि आपल्या पोटालाही जड वाटत नाही. याच्यामध्ये थोडा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्यामुळे ही टेस्ट छान लागते आणि हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आपण जो एक मिरची लसूणचा जो ठेचा केलेला होता ना, तोही यामध्ये घालायचा आहे आणि यामुळे हा अतिशय छान परतायचा, कारण लसूण वगैरे कच्चा घातलाय ना. इथे थोडी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सर्व छान असं क्रिस्पी परतून घ्या आणि त्यामध्ये आपण जी चिरून घेतलेली अळूची पानं होती ना, ती सर्व याच्यामध्ये घाला आणि त्या अळूची पानं त्या आपल्या ज्या ह्याच्यामध्ये ते फोडणीमध्ये छान अशी परतून घ्या. अगदी छान म्हणजे अशी एकजीव करून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे त्यामुळं काय होतं, थोडंसं पाणी सुटायला मदत होते आणि पाण्यामुळे ते लवकर असे छान असे शिजले जातात. ते शिजल्यामुळं म्हणजे आपण आपली प्रोसेस लवकर होऊन जाते आणि आता पहा, आता याच्यामध्ये आपण 1-2 किसून घेतलेले बटाटे आहेत. तुम्ही हवा तर एकही बटाटा घालू शकता, पण 2 छोटे-छोटे 2 घातले तरी चालतील. हे आपल्याला याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला म्हणजे बटाटा शिजवायचा आहे थोडासा, कारण बटाटा आपण कच्चा घेतलेला आहे. तर एक वाफ आणल्यानंतर थोडा बटाटा आपला शिजला जातो. तर हा असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर ना, आपण जे बेसनचं मिश्रण करून घेतलेलं आहे ना, ते याच्यामध्ये घालायचं आहे. हे थोडं पातळ केलं तरी चालेल किंवा ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये तुम्ही थोडे मसाले टाकले, जसे धना जिरा पावडर, मिरची पावडर, गरम मसाला तरीसुद्धा चालेल. पण आपण ज्या मिरच्या टाकल्या आहेत ना, त्या मिरच्यामुळेही हा सफिशियंट म्हणजे अ, अ, तिखट असा होतो. तरी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अजून काही मसाले ॲड करा आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. एकसारखं असं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग त्याच्या गाठी होतात आणि थोडा वेळ त्याला अशी वाफ द्यायची आहे. इकडे एका प्लेटला ना थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि आता एक वाफ आल्यानंतर हा ना बघा कसा असा छान शिजलेला दिसत आहे आणि हे सर्व एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. पहा आपला बटाटा हे मिश्रण असे पॅनपासून सुटायला लागलं म्हणजे हे शिजलेलं आहे. यामध्ये 2 चमचे चिंच आणि गुळाचं मी पेस्ट घातलेली आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या घशाला हे जी अळूची पानं आहेत ना, ती घशाला खसखस करणार नाहीत. इथे तुम्ही चिंच गुळाची चटणीही टाकू शकता. आता आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे, तर तेल लावलेल्या ताटाला मध्ये आपण हे काढून घेऊया थोडं आणि लगेच थापायला घ्या. थोडं हाताला तेल लावून ना हे पटकन थापलं जातं. अजिबात पदार्थ हा बिघडत नाही. अगदी सहज कुणीही कसाही
कोणताही करू शकेल. अगदी सोपा आहे आणि तेवढाच अतिशय टेस्टी आणि सुंदर. पहा किती छान झाले आणि लगेच याच्या वड्या पडल्या जातात. खूप वेळ ठेवायची गरज नाही. आता यामध्ये वर थोडेसे तीळ लावा. तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर तेही लावा. त्याच्यामुळेही अतिशय सुंदर दिसतो आणि अगदी सहज वड्या पडल्या जातात. म्हणजे ताटाला चिटकत नाही किंवा कुठेही तुटत नाहीत, काही नाही. आणि ह्या वड्या पाडून तुम्ही अगदी फ्रिजमध्ये एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा. जेव्हा हव्या तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय करा एखाद्या पार्टी फंक्शनला किंवा तुम्हाला डब्यात न्यायच्या आहेत. अगदी एका वेळेस तळायचीही गरज नाहीये. खूप कमी तेल लागतं. खूप कमी तेलामध्ये आपल्याला ह्या तळून करायच्या आहेत. पाहू शकता किती सुंदर वडी निघालेली आहे आणि किती छान दिसत आहे आणि एवढ्या सुंदर दिसतात, तेवढ्याच खायलाही सुंदर आहेत. अगदी सहज इझिली निघल्या जातात. अगदी कुठेही चिटकत नाही, तुटत नाही, काही सुद्धा नाहीये आणि सहज आणि एवढ्या ह्याच्यामध्ये भरपूर अशा वड्या होतात. आता इथे एका नॉनस्टिक पॅनवर आपण जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता, थोडा हिंग, हवं असेल तर इथं थोडंसं लाल मिरची पावडरही टाकू शकता. थोडे तीळ टाकलेले आहेत आणि ह्या अशा खमंग फोडणीमध्ये आपल्याला ह्या वड्या अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. कुठेही डीप फ्राय करायची अजिबात आवश्यकता नाहीये. डीप फ्रायमुळे काय होतं त्या वड्यांमध्ये तेल खूप जातं आणि आपल्या पोटात अनावश्यक एवढं तेल जातं. तर आपण ह्या वड्या थोड्या हेल्दी बनवल्या आहेत. बघा पाहू शकता किती क्रिस्पी दिसत आहेत आणि किती सुंदर. आपणा सर्वांस विनंती आहे की ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि याचा आनंद घ्या. ही अगदी नवीन पद्धतीची रेसिपी आहे. नक्की करून पहा. तुम्हाला खूप